नमस्कार मंडळींनो, मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे. तर नाश्ता वगैरे झालेला आहे, पाणी नंबर आलेला आहे. त्यानंतर पाणी भरायला घेतलं आहे. आमचं पिल्लू खेळतं आहे. तर का रात्री आणलेलं तिच्यापाशीच दिलं बघा, ती कशी खेळते तशी. रात्री लई रडली, आवटाळा भरलेला. तर त्यानंतर आम्ही शूटच नाही केला, ध्यानातच नाही. लई रडत होती ती. आणि मग तिला बाहेर नेलेली आमची या मावशी, त्यांच्याकडून चोळून आणि आवटाळा काढून आणला तिचा. मग त्यानंतर टाईमच भेटला नाही. आली रडती. मग तिला कशी तरी झोपवली. ती झोपली ना, खेळायला लागली. मग रात्री 12-12:30ला झोपली. मग आणि आता उठत नव्हती. मग आताशी उठली, 12ला उठली, खेळती. हो, पिल्लू आमचं खेळतोय. नकुल पिकुल झाल्या, छडदी लई झाली आमाचनी. हो झाली. 2 दिवस झाला आंघोळ नाही घातली. आज मी म्हणलं नकोच घालायला. तर पाणी पित आहे तोंडातून. जरा दूध पिलं म्हणजे उलटी झाल्या मला वाटतं सर्दी, नाही तर कप जास्त झालं असतील. डॉक्टरांना गावती, शिंकती बी सारखी अजून. कारण की वातावरणच थंड आहे, लय गार पडतं. ह्या लोकांना पंखा लागतोय आणि यांनी वरचा पंखा झाडलाय ना, तो एवढं गार लागतं ना, खूप गार लागतं. आहे ना ग, गार लागतो लाचला. थंडी वाजती, थंडी. लय गार आहे मुंबईला पण. नाही तिला चला तर उरकूया. पाणी लावलंय, तर एका बाईनं लावले मोटर आणि पाणीच येणार. तर उरकतो आम्ही. मग ते चालू करून येतंय का. पाणी वगैरे झाले. जेवली मी आता, विसरली करायचं. पिक्चर लावलाय तात्या इंजो बघतो. ह्यांनी लावलाय. हे सकाळी गेलेलं लवकर कामाला, लवकर आले ते. म्हणलं आता काही रिक्षावर जाणार नाही, आराम करणार. ते गेल्यात बाहेर. आता बाळ झोपले आमचं. आज काही दमत नाहीत. मला ते मान दुखत असेल ना, त्यामुळेच एवढा दिवस दमत होते आम्हाला. नाही ते बिलकुल दमत नाही आम्हाला. जसे झाले तसे रडायची नाही, खेळायची, झोपायची, खेळायची. एवढा 15 दिवसात लई त्रास दिलेला तिने. तर आज आहे बरी बाई. बघू, थोडी गरम लागते, पण हवामान नाही ना जरा खराब, थंड आहे, त्यामुळे ती गरम लागते. मी बी जरा आराम करते. नंतर जाऊन मटण आणायला होते. मटणाचं कालवण वगैरे करून घेतलं आहे आणि तेल आहे, तेला घेतली आहे, झोपवली. आता चिव बी झोपली बघा, हे बी झोपले. ते तिने गेली क्लासला, मी आपली बसली एकटी टी व्ही बघत. कंटाळा येतो. ती बी झोपलेली, किरकिर करते, मोठी व्हायला लागली तशी. शूट करायचं म्हटलं की करू देत नाही. चला, डोकं तर विचारते, डोक्याला द्यायला सुद्धा लावायला भेटत नाही. एवढं येतं नसतं.